नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 15 मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्याकडे तयारी सुरू झाली बैठकीची. आहेर काय करायचा, जेवणाचा मेन्यू काय असणार, किती लोक असणार, असं सगळंच. बैठकीत काय काय बोलायचं, काय करायचं हे सगळं माझ्या घरच्यांचं ठरलं होतं. आणि अखेर तो दिवस आला. मला साडी नेसायला लावली. अजिंक्यचे घरचे सगळे आले. त्याचे 10-15 लोक आणि आमचे 10-15 लोक. अर्धा पाऊण तास डिस्कशन झाल्यावर सगळ्या गोष्टी ठरल्या. पण साधारण बैठकीमध्ये असतात तशी काही भांडणं किंवा नाराजी वगैरे झालं नाही. अजिंक्यची इच्छा होती की अगदी छोटं लग्न व्हावं, पण त्याच्या मागणीला आमच्याकडे कोणी भावच नाही दिला. लग्न धुमधडाक्यातच होणार होतं. मग सुपारी फोडायच्या वेळेस मी हॉलमध्ये आले. दोघांच्या मामांनी मिळून सुपारी फोडली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एकमेकांच्या गळ्याभेटी घेण्यात आल्या. अजिंक्यच्या गालावर हसू दिसत होतं. तो असा आहे की त्याच्या भावना तो सगळ्यांसमोर कधीच एक्सप्रेस नाही करत. आम्ही देवासमोर पान सुपारी ठेवली, पेढा ठेवला. त्या दिवशी आम्ही दोघे स्पॉटलाइट मध्ये होतो, त्यामुळे थोडंसं ऑकवर्ड होत होतं, पण भारी पण वाटत होतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, जेवणाच्या पंक्ती झाल्या. मी अजिंक्यला खूप श्रीखंड वाढलं, पण मला नंतर कळालं की अजिंक्यला श्रीखंड आवडतच नाही. माझ्यापेक्षा जास्त तर तोच लाजत होता. आहेर वगैरे झाल्यानंतर पाहुणे गेले. दोन्ही कुटुंबांना आनंद झाला होता, पण या सगळ्या गडबडीत आम्हाला दोघांना एक छान फोटो काढायचा होता, पण तो राहूनच गेला.